नमस्कार. सर्वांना नमस्कार. कालच फ्रेंडशिप डे झाला आणि माझी फ्रेंड निलिमा, शी इज फ्रॉम US, तिने तिचा सगळा साठा आमच्या मैत्रिणींच्या फोटोंचा पाठवला. प्रत्येक वर्षी आम्ही भेटतो, प्रत्येक वर्षीचे फोटो होते. तेव्हा मी एक ऑब्झर्व केलं, सगळ्या किती छान दिसत आहेत आणि मीही तशी काही वाईट दिसत नाही, परंतु सगळं प्रॉब्लेम काय आहे तर माझ्या केसांचं. माझं डोकं बॉल्ड दिसतं, त्यामुळे त्या फोटोमध्ये माझी ओळखही होत नाही, काहीच कळत नाही. आणि प्रत्येक वेळी असं व्हायचं. प्रत्येक वेळी मी कोणाच्या तरी मागे उभी राहायची, म्हणजे माझा चेहरा जास्त दिसू नये यासाठी. आणि मग असेच दिवस जात होते दरवर्षी. आणि दरवर्षी माझ्या मैत्रिणी मुळीच असं दाखवून देत नव्हत्या की माझ्यात काहीतरी वेगळं आहे. नेहमी माझ्या चांगल्या पॉईंट्सचंच कौतुक करायचे आणि माझं हे मायनस पॉईंट कधीच त्या बोलत नसत. पण मी होऊन मग सब्जेक्ट काढला तर मग म्हणायच्या, अगं काय गं, विग घाल ना. काय होतं? नाही गं, ह्या वयात विग. अरे ह्या वयातच घालायचं असतं ना. जे नाही ते करून घ्यायची डागडुजी. आता दात नसले तर दात नाही का घालत आपण? डोळे नाही दिसत तर चष्मा नाही घालत, अशा मला ओरडायच्या. आणि दरवर्षी ह्याच रूपात त्यांना भेटायची. आणि मग शेवटचा ओकेजन होतं निलिमाची 50th ॲनिव्हर्सरी, वेडिंग ॲनिव्हर्सरी. आणि त्यासाठी मोठा हॉल घेतला होता. तिची मुलगी आली होती आणि खूप छान कार्यक्रम झाला. आणि तेव्हा आमचे ग्रुप फोटो काढले. सगळ्याच आम्ही छान मस्तपैकी तयार होऊन गेलो होतो. आणि झालं काय, फोटो आल्यावर मी बघितले, मला एवढं वाईट वाटलं. आणि फोटोच का हो, मी त्या हॉलमध्ये प्रवेश केला ना, तेव्हा निलिमाच्या मैत्रिणी, नातेवाईक सगळे एवढे चकाचक, एवढे सुंदर, एवढे ग्लॅमरस. मलाच माझी लाज वाटायला लागली. मला वाटलं असं कसं माझं, मी कसं कोणाला तोंड दाखवू. पण तरी फोर्सिबली त्यांनी, ऑफकोर्स ग्रुप फोटोमध्ये मी उभी राहिली, सगळं झालं. पण मला ती खंत राहून गेली. अँड दॅट वॉज द डिसाइडिंग फॅक्टर फॉर मी. निलिमाच्या 50th ॲनिव्हर्सरीमध्ये जो फोटो काढला आणि तिच्या हॉलमध्ये जे खूप छान असं सगळं झालं, सगळ्या बायका एवढ्या सुंदर तयार होऊन आल्या होत्या की मला वाटलं, अरे मी पण सुंदर तयार झाले आहे, पण काश मेरे बाल होते. आणि मग घरी त्याच विचारात मी आले. आणि लवकरच माझा 75th बर्थडे होता. त्याच्या आधी मी मुलांना म्हटलं, चला आपण वृंदावन केशभूषामध्ये जाऊया आणि माझं विग बुक करूया, कारण नेक्स्ट आम्ही भेटणार तेव्हा मी विग घालूनच भेटणार. आणि तसं केलं. आणि त्या मुलींनी माझं एवढं कौतुक केलं, मग काय विचारू नका. अशी आहेत आमच्या मैत्रिणी बरं का. ही ब्लॅक गाऊन घातलं आहे ना, व्हाईट एम्ब्रॉयडरीची, ती जयश्री ती खन्ना आधीची, आता कपिल. आणि तिच्या शेजारी उभी आहे साडीमध्ये ऑफ व्हाईट, ती आशा कोडकणी बोरकर. कधी जयश्रीच्या आर्मी क्लबमध्ये जातो आम्ही जुहूला, तर कधी आशाच्या इथे खार जिमखाना, तर कधी बँड्राला काय आहे ते मोठं हॉटेल आहे, त्याचं नाव नाही आठवत मला, ग्लोबल फ्युजन. मजा करतो, बस मज्जाच मज्जा. ये दोस्ती हम नहीं छोड़ेंगे, तोड़ेंगे दम मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. ये दोस्ती ला 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 ला